ब्रेक नंतर या चर्चेमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। लोकसभा निवडणुकीचा ओपिनियन पोल आपण बघतोय, एक एक करून आकडे समोर येतात आणि लोकसभेच्या सर्वाधिक जागा ज्या उत्तर प्रदेशात आहेत तिथं एनडीए म्हणजे भाजप प्रणित एनडीए मुसंडी मारणार आहे। 80 पैकी तब्बल 78 जागी भाजप प्रणित एनडीएचे खासदार निवडून येतील असा अंदाज वर्तवला जातोय। बसपाची पाठी कोरी राहणार आहे। एनडीएला 80 पैकी तब्बल 78 जागी यश मिळणार आहे। इंडिया आघाडीला फक्त 2 जागा मिळू शकतात। हाच मुद्दा घेऊन मला सुरुवातीला संजय आवटे यांच्याकडे जायचं आहे। आवटे सर, उत्तर प्रदेश सर्वात जास्त लोकसभेच्या जागा ज्या राज्यात येतात त्या राज्यामध्ये सर्वाधिक मोठं घवघवीत यश जे 2019 मध्ये बघायला मिळालं होतं तसंच यश आता जर ओपिनियन पोल मध्ये बघायला मिळत असेल तर याला काय म्हणावं? रेश्मा आणि हिमाली, एक साधी गोष्ट अशी आहे की उत्तर प्रदेश हे फार महत्त्वाचं राज्य आहे आणि जिथे 80 जागा आहेत त्यामुळे ते राज्य अर्थातच महत्त्वाचं आहे आणि शांतपणे भाजपने उत्तर प्रदेश हे आता बऱ्यापैकी आपल्या हातात घेतलेलं आहे, याच्यामध्ये काही शंका नाही। त्यासाठी त्यांनी जी व्यूहरचना केली ती व्यूहरचना फार महत्त्वाची होती। उत्तर प्रदेशमध्ये प्रामुख्याने जातीय समीकरणं फार महत्त्वाची होती आणि प्रामुख्याने जेव्हा मंडल राजकारण सुरू झालं त्या मंडल राजकारणानंतर सगळी स्पेस ही बऱ्यापैकी जातीय राजकारणाची स्पेस होती। मंडल राजकारण आणि कमंडलू राजकारण हे दोन्ही साधारणपणे एकाच काळामध्ये सुरू झालं आणि तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये ओबीसी नेतृत्व पुढे आलं, जातीय समीकरणं बऱ्यापैकी पुढे आली आणि उत्तर प्रदेशमध्ये राजकारण करायचं म्हणजे जातीचं राजकारण करायचं असा एक साधारणपणे समज होता आणि जातीच्या राजकारणामध्ये जो जिंकला त्याला विजय मिळाला अशी अवस्था होती। भारतीय जनता पक्षाने मात्र शांतपणे जातीचं राजकारण संपुष्टात आणून धार्मिक पायावर राजकारण सुरू केलं आणि जातीचा जो पाया होता तो नेस्तनाबूत करून टाकला। म्हणजे मला कायम अशी गंमत वाटत आलेली आहे की एकाच कालावधीमध्ये मंडल राजकारण आणि कमंडलू राजकारण सुरू झालं, पण मंडल राजकारण आणि मंडल राजकारणाचा लाभार्थी सुरुवातीला वेगळा वाटला। म्हणजे व्ही पी सिंग हे तेव्हा त्या मंडल राजकारणाचे मसीहा वगैरे मानले जात होते आणि कमंडलू राजकारणाचे सगळे भारतीय जनता पक्ष होता, पण आज मात्र मंडल राजकारण आणि कमंडलू राजकारण या दोन्हीचाही लाभार्थी हा एका अर्थानं भाजप झालेला आहे। भाजपनं सगळा जातीय ताण संपून टाकला आणि जेव्हा जातीय ताण संपतो तेव्हा तोडगा धर्मावर निघतो। अशा प्रकारची एक व्यूहरचना आखत उत्तर प्रदेशच्या राजकारणाचं पूर्ण प्रारूपच भारतीय जनता पक्षानं आमूलाग्र बदलून टाकलं आणि त्यामुळे आज अशी अवस्था आहे की उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक राजकारण, सांस्कृतिक राष्ट्रवाद हे मुद्दे इतके प्रभावी आहेत। आणि आणखी एक तुम्ही गंमत बघा, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये साधारणपणे मुस्लिमांची लोकसंख्या ही जवळपास 22-24% आहे, पण तुम्ही जर बघितलं की उत्तर प्रदेशमध्ये जे मंत्रिमंडळ आहे जिथे योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहेत तिथे मुस्लिम मंत्र्यांची संख्या बघा तुम्ही, दिसणार नाही तुम्हाला। इव्हन ते दूर कशाला, अगदी विधानसभेला जे उमेदवार आहेत त्यामध्ये सुद्धा मुस्लिम उमेदवारांना वगळणं म्हणजे मुस्लिमांना वगळून एक धर्माच्या पायावरचं राजकारण विकसित करण्यामध्ये भाजपला यश आलं असं मान्य केलं पाहिजे। ते किती बरोबर किती चूक याचा मी उल्लेख मगाशी केला, त्यावर मी आता तात्विक मुद्दे मांडत नाही, पण हे नक्कीच आहे की भारतीय जनता पक्षानं धर्मावर अधिष्ठित राजकारण उभं केलं। त्यांना तिथे योगी आदित्यनाथ नक्कीच आवडते सर, इतर सगळे मुद्दे आहेत पण मुळात राम मंदिर खुलं होणं हाच मुद्दा इनफ होता उत्तर प्रदेशमधल्या 78 जागा मिळवण्यासाठी असं म्हणायला हवं। ओपिनियन पोलचे हे सगळे अंदाज आहेत आणि आवटे सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही या संपूर्ण चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल। आणि आता आपल्यासोबत जोडले गेले आहेत काँग्रेस प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे। मृणालिनी मॅम, त्यांच्याकडे पण मला यायचंय, बरं तुमचा मुद्दा पूर्ण करा। मला आवटे असताना काही बोलायचं आहे। बोला। आवटे माझे ज्येष्ठ मित्र आहेत। प्रत्येकच जे रसायन असतं ते स्फोटकच असतं अशा समजात कुणीही राहू नये, सखोलपणे काही चर्चा व्हावी लागते। दुसरा त्यांचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे ज्याचा मला प्रतिवाद करणं आवश्यक वाटतं। या देशाची संसदीय लोकशाही कोणीही धोक्यात आणू शकत नाही। इंदिरा गांधी ज्यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे, महिला म्हणूनही आहे, देशाची नागरिक म्हणूनही आहे, त्यांच्या हातून जी काय चूक झाली होती त्या चुकेला भारतीय जनतेने उत्तर दिलं। त्यानंतर आलेलं सरकार अत्यंत कुचकामी आहे हे लक्षात आल्यावर पुन्हा त्याच इंदिरा गांधींना जास्त बहुमत देऊन सत्तेत आणलं। त्यामुळे भारताची संसदीय लोकशाही धोक्यात आली आहे ही ओरड कोणीही करू नये, ते वास्तव नाही। ती ताकद नरेंद्र मोदी नावाच्या एका इसमाला भारतात मिळू शकत नाही, याबाबत अत्यंत शांतपणे आकलन करून घ्यावं। प्रत्येकाच्या मताचा आदर हा केलाच पाहिजे, पण सांस्कृतिक राष्ट्रवाद हा स्फोटकच आहे या विचारावर प्रत्येकाने आणि आवटेंसारख्या ज्येष्ठ अभ्यासकांनी देखील
विचार करायला हवा. आयडियाज ऑफ इंडिया दोन्ही प्रकारच्या असतात, दोन्हींना स्थान असायला हवं. उत्तर प्रदेशाचं आकलन करतानाही मी त्याला फक्त एक मुद्दा जोडू इच्छिते की मंडल आणि कमंडलूला विकासाची पण जोड दिली गेली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला आजचं हे यश उत्तर प्रदेशात मिळू